नमस्कार शेतकरी मित्र, आज या ठिकाणी आपल्याला ड्रोनचं जे प्रात्यक्षिक आहे प्रदीप पाटील सर हे दाखवत आहेत आणि आपण बघू शकता या ठिकाणी आंबा, काजू तसेच मोठमोठ्या झाडांवरती औषध कशा प्रकारे मारायचे. आजपर्यंत ड्रोन पाहिला असेल, लग्नात वगैरे पाहिला असेल. त्या ड्रोनचं काम काय असतंय की व्हिडिओ शूटिंग करणे, फोटो काढणे लग्नातलं वगैरे. तर त्याच प्रकारचा पण हा जरा थोडासा मोठा ड्रोन आपण आपल्या शेतामध्ये औषध फवारणीसाठी वापरतो. हा ड्रोन आपला ह्या ड्रोनचं काम काय, औषध फवारणी करणे. कुठल्याही फळबाग असो किंवा कुठलीही पीक असो, कुठल्याही पिकावरती, कुठल्याही फळबागेवरती आपण ड्रोनद्वारे औषध फवारणी करू शकतो. तर ड्रोनच्या फवारणीत आणि आपल्या मॅन्युअली फवारणीतला फरक सांगायचं झालं तर आपल्याला मॅन्युअली फवारणीसाठी आपल्याला 150 ते 200 लिटर पाणी लागत असते एकरी, बरोबर. 150 ते 200 लिटर पाणी लागत असते. शिवाय आपल्याला दोन लोकांना 2 ते 4 तास सर्वसाधारण कुठलं पीक असेल त्यानुसार वेळ लागत असतो. आणि ड्रोन फवारणीसाठी आपल्याला फक्त 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र फवारत असते. तर तुम्ही म्हणाल एवढा फरक कसा काय, तर आपल्या हातपंपाच्या थेंबाची जी साईज असते ती 300 ते 500 मायक्रॉन एवढी मोठी असते. त्यामुळे आपल्याला 1 एकर फवारण्यासाठी 150 ते 200 लिटर पाणी लागत असते. तेवढंच क्षेत्र आपल्याला ड्रोन फवारण्यासाठी फक्त 10 लिटर पाणी लागते. कारण आपले जे नोझल आहेत ते 4 नोझलच्या थेंबाची जी जाडी असते ते 20 ते 30 मायक्रॉन एवढी नॅनो एवढे सूक्ष्म असते. त्यामुळे कमी पाण्यामध्ये औषध तेवढंच 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही जेवढं औषध टाकणार आहे तेवढंच आपण 10 लिटर पाण्यामधून आपण ड्रोनने देत असतो. त्यामुळं लहानात लहान थेंब पानावरती पडल्यामुळं आपले औषध वेस्टेज जात नाहीये. आपलं मानसिक समाधान होतं. आपण 150 लिटर पाणी शेतावरती मारलं, पान एकदम गरगरीत ओलं झालेलं असते, पूर्ण मानसिक समाधान होतं. पण त्याचे तोटे असे आहेत, जर जास्त ऊन असेल तर त्यानं 5 ते 10% आपलं औषध आहे ते बाष्पीभवन होऊन जात असते. जर जास्त पाणी ओल झालं तर पानावरनं खाली गळत असते औषध. त्यामुळे आपले 10 ते 20% औषध वेस्टेज जात असते. आणि ड्रोननं आपण एकदम कमी पाण्यामध्ये मारल्यामुळं ते पूर्ण पान शोषून घेत असते फास्ट. कुठलंही फळबाग असो किंवा पीक असो, त्या फळबाग किंवा पिकाला छोटी छोटी छिद्र असतात, ती 10 ते 5 मायक्रॉन एवढी लहान असतात. मग त्याच्यावरती जेवढा लहान थेंब पडेल तेवढं ते लवकर शोषून घेत असते. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या तोंडावरती लाडू ठेवला तर लगेच जाणार नाही, पण पेढा ठेवला की फास्ट जाणार. तसंच आहे, पानावरती जेवढा लहानात लहान थेंब पडेल तेवढं लवकर पान शोषून घेत असते. त्याचा फायदा पावसाळ्यामध्ये आपल्याला असा होतो की आपण औषध मारलं आपण हातपंपानं की अर्ध्या तासानं 1 तासानं पाऊस आला की आपलं औषध 50% वाया जात असते. पण ड्रोननं फवारणी केली तर एक 10 ते 20 मिनिटांनंतर जरी पाऊस मोठा आला तरी ते आपलं काही होत नाही. कारण आपण त्या पद्धतीचं आपण सेवर वगैरे आपलं स्टिकर चांगल्या पद्धतीचं वापरलेलं असतं. तर असा ड्रोनचा फायदा आहे. आपण आता ह्याचा लाईव्ह डेमो करू. सगळे जरा लांब व्हा, धुळा उडणार आहे. आणि हे बघा, तुम्ही लाईव्ह डेमो बघू शकता. या ठिकाणी उंचात उंच जी झाडं असतात, आंब्याची जी जुनी झाडं असतात ती फार मोठी असतात आणि त्या ठिकाणी स्प्रे करणं जे आहे ते खूप कठीण असते. आणि या ड्रोनद्वारे आपण मोठ्यात मोठ्या झाडांवरती किंवा आपल्या शेतातील पिकांवरती कशा प्रकारे फवारणी करू शकतो आपण बघू शकता. या ठिकाणी ड्रोन चालू झालेला आहे. आणि हे बघा, या ठिकाणी आपण सिटीमध्ये असल्यामुळे आंब्याचं झाड उपलब्ध नव्हतं. तर आपण या ठिकाणी काय केलं आहे की डेमोसाठी हे जे एक बाभळीचं झाड आहे त्या झाडावरती आपण स्प्रे घेत आहोत आपल्याला दाखवण्यासाठी.
आणि हा ड्रोन इकडे यासाठी घेतला की लोकांना समजावं की किती प्रमाणात स्प्रे होतोय, यासाठी इकडे लोक उभे आहेत. त्या साईडला हा ड्रोन घेतलेला आहे आणि खरोखर अगदी अतिसूक्ष्म कण हे अंगावरती पडल्यानंतर आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की खूप चांगल्या प्रकारे स्प्रे करत आहे हा ड्रोन. आणि हे बघा, अशा प्रकारे एवढ्या हाईटवरती सुद्धा आपण अगदी सहजरित्या फवारणी करू शकतो. आपल्या आता आंब्याचा सीझन आहे, तर आंब्यावरती मोहोर वगैरे, काळा पडणे, धुक्याने, बुरशीजन्य रोग येणे, या सर्वावर या ड्रोनच्या स्प्रेने आपण मात करू शकतो. आणि खूप चांगल्या प्रकारचं शेतकऱ्याला हे जे तंत्रज्ञान आहे, अशा प्रकारे शेती करणं सहज सोपं होत चाललेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा स्क्रीनवर दिलेला नंबर जो आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण जर आपली फवारणी असेल तर खरोखर या नंबरवरती कॉल करा. हवा जर एवढं जास्त प्रेशरनं जर असेल तर तुमची हवा किती प्रेशर नसू दे, ही 6 पंख आहेत, त्याच्या 10 पट हवा निर्माण करतात. जे आपलं प्रॉपर औषध आहे ते पूर्ण खालीच जात असते, 16 फूट एरिया घेऊन जात असते. आणि जेवढं तुम्ही वरती उचलाल तेवढं तुम्ही 16 फुटापेक्षा जास्त पसरत असते. इथं ह्यासाठी घेतलेलं की आपल्या अंगावरती थेंब पडते, त्याची जाडी आपल्याला कळत आणि किती पसरते औषध आपल्या तोंडावरती वगैरे येत होतं ते लक्षात आलं असेल. याची रेंज किती आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. नाही खालीच येते काय नाही नाही त्याचं प्रेशर आहे का नाही नोझलच कसे त्याचं पाणी टाकलंय त्याचं पण ते नोझलचं औषध बरोबर खाली पडणार. आणि हा जो ड्रोन स्प्रेचा व्हिडिओ होता तो आपल्या सर्वांना आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता. धन्यवाद.